आणि सर्व संयुक्त राष्ट्र संघाने आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्व एकत्र आलेले आहोत। एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही आपल्या परिवहन सेवेचे संचालक सन्माननीय आदरणीय अजय सर इथे उपस्थित आहेत। तसेच आहे एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही आणि सर्व देशातील भाईसाहेब एक रोपट सत्कार करायचा आहे। तो समाज अतिशय खूप धन्यवाद सर। आपण कार्यक्रमाची उपस्थित आजचा दिवस त्यांचा सन्मान आणि सत्कार करतो। जय भीम सर्वांचे। जागतिक आदिवासी दिनाचा आभार व्यक्त करतो आणि आजच्यासाठी उपस्थित सन्माननीय आदरणीय मी गावी साहेबांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ आणि एक रोपट देऊन साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आदरणीय तनिष्कर इथे उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमाला त्यांचा स्वागत आणि सत्कार सोहळा इथे होत आहे। चंदू उसारा वसई विरार महानगरपालिका येथील वसई आगारमध्ये इथं आपण पाहू शकत आहात की आपले जे आदिवासी बंधू आहेत ते सर्वांनी आज आदिवासी दिवस इथं खूप उत्साहात साजरा केला आहे आणि आपण आज त्यांच्याशी थोडं बोलणार आहोत आणि त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आज हा जो कार्यक्रम त्यांनी घेतला ह्याची रूपरेषा काय आणि ह्याबद्दल आपण काय सांगाल। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। आजचा जो कार्यक्रम आहे 9 ऑगस्ट 2024 ह्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या कामगार बंधूंनी परिवहन सेवा ज्या निमित्ताने इथे आयोजन केलेलं आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने आयोजन केलं होतं। विशेष म्हणजे आजचा दिवस खास का आहे ते मी सांगू इच्छितो की समाजामध्ये जो अविकसित जो समाज आहे त्या समाजाला पुढे आणण्याचं कारण आणि समाजाला पुढे कसं नेता येईल ह्या दृष्टिकोनातून विचारमंथन करणं गरजेचं आहे। आणि हा जागतिक आदिवासी दिवस आहे, संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्र संघाने 1993 मध्ये
राष्ट्रीय महासंघाच्या सभेमध्ये हा विषय घेतला की आदिवासी समाजाला कुठेतरी पुढे आणलं पाहिजे. एक मानव किंवा मानवाधिकार का आहे हा समाजाला दाखवून देणं गरजेचं आहे की आदिवासी हा सुद्धा एक माणूस आहे आणि हा एक समाज म्हणून राहतो. मग त्या माणसाला काही अधिकार प्राप्त व्हावे म्हणून 23 डिसेंबर 1994 मध्ये कलम 49/214 अनुषंगाने या माध्यमातून सभेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आणि या ठरावाच्या माध्यमातून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येईल असं घोषित करण्यात आलं. आणि तेव्हापासून 1994 मध्ये 9 ऑगस्ट 1994 मध्ये हा दिवस साजरा करण्याचा प्रथम घोषित करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. तर मला अनेक विचारायचं आपल्याला की आज आपण पूर्णपणे जे आदिवासी बंधू किंवा आपण जसे पूर्वी राहत होतात त्या वेशभूषेत तुम्ही येतात याबद्दल काय सांगा? आपला आदिवासी कसा आहे हे जगाला दिसलं पाहिजे किंवा आपली मूळ वेशभूषा कशी होती ही नवीन माणसाला कळली पाहिजे आताच्या युगाला, म्हणून त्यासाठी ही वेशभूषा केलेली आहे. त्याचबरोबर आणखी एक विचारायचं की आत्ता आदिवासी बंधू जे आपले आहेत ते आता पुढे येत आहेत. आता भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कामाला नाही आहेत जसे आणि अजून काही जण मागंही राहिलेले आहेत, तर त्यांच्याबद्दलही काय सांगाल? आत्ता जो समाज जो आहे तो चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे कारण शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर माणसाने शिक्षण घेतलं तर माणसाची विचार करण्याची क्षमता वाढते आणि विचार करण्याची क्षमता वाढल्यामुळं माणूस हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि जे लोक आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत समाजातील असो किंवा इतर समाजातील असतो त्यांनी शिक्षण घेतलं म्हणून आज पुढे आहेत. आणि जो अशिक्षित वर्ग आहे त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे आणि त्यांना पुढे आपल्यासोबत नेण्याची गरज आहे.